नर्मदे हर सकाळचे 6 वाजलेत. आपण स्नानासाठी या हापशावर इकडं आलोय. घुगरी इथल्या ह्या आश्रमात अखंडपणे रामायणाचं पठण चालू आहे. आवाज ऐकू शकता तुम्ही. आपण स्नान करून घेऊ. नर्मदे हर। नर्मदे हर। जो राम का नहीं तो कोई काम का नहीं। जब नाथ लखन सिया रामचंद्र शंकर हरि कौशलपति गति सुनि जन को राज रघुवर बन बासु था मिथिलेश दयारासु नृप गूंजे बुन सचो समाजू घर साथ चले रघुनंदन सकुच बलरामा। आज सकाळीच खूप साऱ्या देवतांचं दर्शन घेऊन आता आपण प्रवासाला सुरुवात करतोय. नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। बस या इकडे इथून या. नर्मदे हर। नर्मदे हर भैया। नर्मदे हर। रामनगर 19 मंडल 37 सकाळचे 6:50 झालेत. नर्मदे हर। बाबाजी रात्री नाही भेटले तुम्ही आम्हाला. रात्री आम्ही तिकडे गेलो होतो. तर धुकं इतकं आहे का स्वेटर वर वरून हे पण पाणी जमा झाले. हे पूर्ण धुकं एकदम कुठेतरी थंड ठिकाणी आल्याचा फील आहे का? चाल चला. हो. अरे वा. गाडा सारा येऊन किती वाजता निघाले सकाळी? सकाळचे आता 8 वाजलेत. धुकं एवढं मस्त पडलंय का एकदम कपड्यावरती पाण्याचे थेंब्स असले. तर आज 31 डिसेंबर परिक्रमेचा 80वा दिवस.
सकाळीच आपण घुगरी येथून निघलोय आणि रामनगर ह्या गावाच्या दिशेने आपण प्रवास करतोय. नर्मदे हर. बाबाजी कोणसा गाव आहे हे? गाव कोणसा आहे? गजराज गजराज गजराज. हाँ गजराज. ओके न ये रामनगर कितना है अभी? यहाँ से रामनगर 11-12 किलोमीटर दूर है. हाँ. ओके. नर्मदे हर. अजून 11-12 किलोमीटर आहे रामनगर. सकाळचे 8:15 झालेत. इकडं आता थंडी वाजू राहिली सगळ्यांना. माया म्हणतोस आता शेक करायचं पण आता हे सगळं ओललं आहे नाणे. कॅरी बॅग नाही दादा मग हा इथं कपडे ओले झाले सगळे. हो, बाबांच्या हे इथं बघ ना कपड्यावर बी ओले झाले सगळे. मग ऐका वर म्हणत म्हणलं थंडी वाजली रे. होणार नाहीये हे रातभर पडलेलं आहे याच्यावर. आपण पुढे जाऊ दैवर म्हणजे ऐका, ते कोण आहे रे? काय कुठं आहे? जमन का? थांब नाही थांब नंतर घेतो. बरं, नंतर थोडा बालबुक. 8:30 वाजून गेलेत पण रस्त्यात काय आज काही भेटलं नाही त्याच्यामुळं थोडी सेव खाऊ. आता काल आहे ना मला एक गोष्ट माहित नव्हती. ह्या दोन्ही मावशींनी काल चपला आणल्यात परत नवीन बरं का. नाणे किती वाटा डझन वर होत्या घरी जाऊस तर. हा अरे 4 जोड झाले आता 5 घ्यायचे अजून. अवघड आहे. आणि काल चपला घेतल्यात 10 किलोमीटर आल्या लगेच चहा व्हायला लागल्यात. म्हणजे आता एक दुकानात त्यांना सोडून देऊ चपलाच्या. जेव्हा यांना बरं वाटेल तेव्हाच पुढे नेऊ. हा तेच का आता जायचे 15 दिवस आपले वेळी अजून एक जोडी वाढणार आहे आपल्याचा. बरं आहे बरं आहे. जाऊ दे आता नर्मदा मायामध्ये चलायचंच आपल्याला मग चलत राहिले नुसतं. चला चपला नवीन असल्या होती तकलीफ. पाहायला रे बरं झाले ते पाय काढून माहिती पुढे यायची बारी आली पाहायला. चला चपलाच लय अवघड का. सर्व 9 वाजल्यात. डोंगर म्हटला या गावातून आपण चालतोय. अजून सुद्धा सूर्यदेवाचं दर्शन नाही. पूर्ण धुक्याच्या आड. सूर्यदेवाचं दर्शन झालंय डोंगर मंडला. इथून आपण चालतोय. ऊन पडलंय त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हा. नर्मदे हर. डोंगराच्या मधून डांबरी रस्ता तिथून आपला प्रवास चालू आहे. रामनगर 9 किलोमीटर. चालताना एक बोर्ड लागलाय नर्मदे हर नर्मदे हर. प्रतिदिन दिन में 3 रूप धारण करने वाले हनुमान जी. सूर्यकुंड रामबाग. तर आपण पोहोचू इकडे नर्मदे हर. इधर और माकड़े इधर ऊपर गए ना. क्या कर रहे? तकलीफ दे रहे बहुत ज्यादा. तरी क्या क्या हाँ हाँ हाँ. तर इकडं माकडं येतं. यांचं म्हणणं आहे आपण आपल्याला ते तकलीफ देऊ राहिले. पण थोडं जर नीट विचार केला ना हे साम्राज्य कोणाचं आहे? हे जंगल कोणाचं आहे? हे त्यांचंच आहे. आपल्याला विकास करायचा आहे ना आपल्या जाण्या येण्याच्या सुविधा तयार करायच्यात. म्हणजे आपण अतिक्रमण केलं निसर्गाव आणि वरून आपणच म्हणायचं का हे प्राणी आपल्याला तकलीफ देत येतं. म्हणजे आपण त्यांच्या राज्यात त्यांच्या राहण्याच्या ठिकाणं उद्ध्वस्त करून टाकलीत. शेवटी काय होईल काय माहीत. पण कोण कोणाला संपू राहिले काय कळू नाही राहिले. हा निसर्ग
त्यांच्या म्हणजे राहण्याचं ठिकाण आणि आपण तिथून रस्ते तयार केलेत. आणि हे करीत असताना बाकीचे जे अडचणी येतात मग आपण त्यांना हाकलतोय आणि मग म्हणतो की ते आपल्याला तकलीफ देत येतं. तर बघा कोण कोणाला तकलीफ देते देव जाणो. नर्मदे हर. आपल्याच घरी येऊन एखाद्यानं आपल्याला म्हणावं का तू इथं कसं काय राहतोय. तशी काही परिस्थिती आपल्या माणसाची झाली आहे का. जे बिबटे आता आपल्या मनुष्यवस्थित सापडायला लागलेत ना त्याची बी कारण अशीच काय असू शकते. इथं हनुमानजींचं मंदिर आहे. नर्मदे हर. हा ओंकारेश्वर जा रे. तिथे रस्त्यात अजून रिफ्लेक्टर लावायचंच काम चालू आहे. एकदम नवीनच रस्ता झालाय. नर्मदे हर. नर्मदे हर. 10:50 झालेत. रामनगर अजून 6 किलोमीटर आहे. रामनगर 5 किलोमीटर राहिले. सगळेजण परत एकदा आराम करायसाठी थांबलेत. सकाळचे 11 वाजलेत. बैठे महाराज. हाँ बैठ तो इधर से बैठ जाते. नर्मदे हर. पाणी थापा ना. हा, गार झालंय का. गरम घ्यायचं पाणी प्यायला. आता थोडा विश्राम करून परत पुढं प्रवास सुरू झालाय. 5 किलोमीटर राहिले अजून रामनगर. आपण जर तिथं जाऊन आता भोजन प्रसादी आपण थोडं झाडाला टेकून बसलो निवांत. 2 तास झोपायचंय. नाही तुम्ही झोपा. आज नाही 2 झोपायचं. तास झोपायचं आणि मग निघायचं. मग नाही पोहोचायचं आपण. नर्मदे हर. नर्मदे हर. सव्वा 12 रामनगरला पोहोचलो. बाबाजी नर्मदे हर. आश्रम कहाँ पे. आश्रम पिपल के झाड. रोड. रामनगर या गावातून चालतोय आपण. आश्रम आता जवळच आलाय. बाबा तर आले आपल्याला घ्यायला. नर्मदे हर बाबा. कुठे आश्रमात पोहोचलोय. पहिले भोजन कर लो चलेगा. अगोदर भोजन करून घ्या म्हटले. सूर्यकुंड हनुमान. बाबा जी इनकी भाषा समझ आती है आपको. समझते हैं थोड़ा बहुत, ज्यादा तो नहीं, थोड़ा ये रुकते नहीं. समझते नहीं लेकिन रुकते नहीं. 12 साल हो गए आपका सेवा कर लेते हैं. थोड़ा सी इसी जरा जरा समझते हैं, ज्यादा तो नहीं समझते. परिचय झाला की सगळेच लागायचे. कोणी भेटत त्याची नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. नर्मदे माँ नर्मदा मंदिर रामनगर. तिथं आपण आता भोजन प्रसादी घेतली आहे. थोडा विश्राम करून आता पुढे निघू. परिक्रमा झालेत आता. इथं आज आश्रमात खूप गर्दी झाली. आसन लावायला जागा नाही आहे कारण पलीकडच्या बाजूला जे आश्रमाची जे जागा आहे किंवा तिथं एक जागा असते तिथं आराम करतात. तिथं आज बाजार भरला. त्याच्यामुळं आपण आता इथं या जागेवर आसन लावलं. इथं बघा महादेवाचं देवदर्शन. लगेच इकडं आसन. काही वेळ आता आराम करायचा आपल्याला इथं.
रामपूरमध्ये आश्रमात आपल्याला नेवाशाच्या मैया भेटलात. गाव कोणतं मैया? निंबारी. निंबारी. हा. बाबा नाव सांगा. ओंकार जाधव निंभारी. निंबारी वरून आले तर दोन्ही नर्मदेहर. निघतो आम्ही पुढं. रामनगर वरून निघतोय आपण. सूर्यकुंड जाना 16 किलोमीटर. ओके. हनुमान जी दिन में 3 प्रकार होते हैं. अभी उधर रुकने की व्यवस्था है? अरे सूरज कुंड, अरे वो हो 1 नंबर स्थान. ओके. महाराजपुर कितना होगा उससे? और वहाँ से 2-3 किलो. महाराजपुर नहीं रुकना, सूर्य कुंड रुकना जाके. चलेगा. सूर्य कुंड रुकना. ओके. नर्मदेहर. नर्मदे सूर्य कुंड रुकना, महाराजपुर नहीं. हाँ हो गया बाबा जी. नहीं बाबा जी सूर्यकुंड रुकेंगे. रोको ना, हो जा रहा है सब. पानी की व्यवस्था हो रहा है, सब हो रहा है. नहीं जो रुकने वाले वो रुक गए अभी. नर्मदेहर बाबा. हाँ हो गया. नर्मदेहर. नर्मदेहर. काहीतरी जुन्या वास्तू दिसतात बरं का रामनगर मध्ये, पण नेमकं माहित नाही आपल्याला. मी 14 किलोमीटर. तिथं हापशावर थोडं पाणी पिवलंय, परत पुढं निघालोय. नर्मदेहर कौन सा गाँव है? और सूर्यकुंड कितना है अभी? 15 किलोमीटर. 15. पुढचं गाव आलंय मधुपुरी. मधुपुरी ह्या गावात आलोय. इथं एक स्थान है घोड़ा घाट म्हणून. भगवान राम द्वारा अश्वमेघ यज्ञ के दौरान छोड़ा गया घोड़ा यहाँ पर पानी पिया था, इसलिए घोड़ा घाट नाम से जाना जाता है. जाऊ आपण तिकडे बघायला नर्मदेहर. अमरकंटक येथून निघाल्यानंतर आत्ताशी आपल्याला मैयाचं दर्शन झाले 4-5 दिवसानंतर मधुपुरी या गावातून. आत्ता आपण मधुपुरी या गावातल्या घोडाघाट इथं उभा आहे. घोडाघाट म्हणजे भगवान रामचंद्रांनी जो अश्वमेघ यज्ञ केला होता त्यावेळेस जो घोडा सोडला होता तो ह्या ठिकाणी पाणी पिला होता, त्यामुळे या ठिकाणाला घोडाघाट असं म्हणतात. आणि इथं ही घोड्याची मूर्ती इथं आहे. इथे महादेवाचं मंदिर आहे आणि शेजारीच मार्कंडे ऋषी मार्कंडे आश्रम आहे. आणि हे सगळं मैयाच्या किनारी आहे नर्मदेहर. घोडाघाटला जायचं असं काही नियोजन नव्हतं, परंतु रस्त्यात बॅनर दिसला त्याच्यावर लिहिलेलं होतं म्हणून आपण घोडाघाटला गेलो होतो. आता आपण परत निघालोय सूर्यकुंडाकडं. मधुपुरी या गावातून चालतोय. 4:15 वाजलेत.
नर्मदे हर, नर्मदे हर. घुगरा ह्या गावातून चालतोय. नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर. घुगरी ह्या गावातून चालतोय. तिथं मार्ग दाखवलाय, सरक मार्ग आणि इकडून नेरचे पैदल मार्ग. रास्ते में कोई खराबी नहीं है ना? ओके ओके. नर्मदे हर. मधुपुरी ह्या गावाच्या 1-2 किलोमीटर पुढं घुगरा हे गाव लागतं आणि त्या गावातून सूर्यकुंडाला जाण्यासाठी पायी जाण्यासाठी हा रस्ता आहे. जो तिथं मॅप पण लावलेला आहे रस्त्यावरती, फक्त तो दिसत नाही आहे, थोडं लक्ष देऊन पाहावं लागतो आहे. आणि मेन रोडला बाण पण आहे. तर ही जे बारका कॅनॉल आहे, हे कॅनॉलच्या कडाने हा रस्ता आहे. घुगरामधून थेट याला निघतो सूर्यकुंडावरती. नर्मदे हर. बाबा नर्मदे हर का सीधा जाना है? इस साइड जाना है. ओके. तर थोडंसं पुढं आलं असं 1-1.5 किलोमीटर. त्याच्यानंतर उजव्या बाजूला वळायचं आहे. असा पूल आहे. मला वाटतं गाव पण लागले इकडे एक. शिव कॅनॉल आहे. नर्मदे हर. बाबा कौन सा गाँव है? गाँव कौन सा है? अमगावा. आगे कौन सा? कड़देवरा. उसके बाद खड़देवरी, फिर पीपर पानी, उसके बाद सूरकुंड. कितना दूर होगा इधर से? यहाँ से 4-5 मीटर दूर है. ओके. नर्मदे हर. तर इथं मार्ग दाखवलेला आहे. ह्या बाजूला जायचं आपल्याला. अजून तीन गाव येणार आहेत आणि त्याच्यानंतर 4थं गाव सूर्यकुंड असणार आहे. सूर्यकुंड मार्ग 4 किलोमीटर. नर्मदे हर बाबा जी. हाँ सूर्यकुंड ही रुकने वाले आज. वहाँ पूरा व्यवस्था हो जाएगा आपके खाना. रास्ता ऐसे ही है अभी? हाँ यही रास्ता है, थोड़ी यहाँ से पता करते जाना है 1-2 किलोमीटर में. हाँ हाँ ठीक है. आगे से अपने को ये नहर पड़े है ना, हाँ कोई नहर फिर पकड़ना पड़ेगा. ओके चलेगा. नर्मदे हर भैया. नर्मदे हर. कोकिळेचा आवाज ऐका. ऐकला का? पड़ेगा ना, उसमें सीधे जाना अंदर. ये वाला जो रोड है, ये वाला अपना रोड हाँ. लेना है और नहर वाला पकड़ लेना है. हाँ उधर वो लगा है बोर्ड. बोर्ड भी लिखा है. हाँ तो कोई दिक्कत नहीं. नर्मदे हर. नर्मदे हर. शिवघाट. नर्मदे हर. शिवघाट ग्राम खडदेवरा सूर्यकुंड 3 किलोमीटर. आता आपण मयेच्या किनाऱ्यावरून चालतोय बरं का. बराच वेळ झालाय. नहीं नहीं सड़क से जाना है या किनारे नहीं जाना है ना? परत ते कॅनॉल लागलाय मोगाचा. परत पाठी बघितली का? नर्मदा परिक्रमा मार्ग खडक कॉलनी सूर्यकुंड धामदुरी 3 किलोमीटर. 3री पाटी. मैया जी सूर्यकुंड के लिए इधर से ना? नर्मदे हर.
नर्मदे हर. तर इथून पुढे गेल्यावर हायवे मिळणार आहे असं सांगितलं त्यांनी. परत विचारायचं आहे. आतापर्यंत आपण एवढा प्रवास केला आहे. बऱ्याच ठिकाणी सांकेतिक खुणा आहेत. काही ठिकाणी कापड, काही ठिकाणी झेंडे, काही ठिकाणी दगडावरती लिहिलेलं असतं, काही ठिकाणी आरो येतं. परंतु बरेचसे ठिकाणं तरी पण अजून असे येतं का जिथं गरज आहे मार्ग दाखवायची, त्या ठिकाणी वस्ती नाही आहे. आणि बऱ्याच वेळा चूक भूल होते नाही का माणसाची. गुगल मॅपच्या हिशोबाने तर प्रवास होऊ शकत नाही हा सगळा. कारण गुगल मॅप हा मेन रोड दाखवतो किंवा वेगवेगळे मार्ग दाखवत असतोय. त्याच्यामुळं चुकाचूक व्हायची शक्यता जास्त असते. आता या अशा ठिकाणी कसं आपण पोहोचायचं असतं हे सगळं एक विचारत चालत असतो. नर्मदे यार. सीधी रोड है, हाँ। वहाँ से ऐसे मुड़ जाना फिर और फिर सीधे जाना. कितना दूर होगा? वो 1.5 किलोमीटर होगा. नर्मदे हर. नर्मदे हर. क्या होगा सुबह? क्या होगा? सुबह है ना कोई गलत बता दिया रहा रास्ता. ओके. अभी हम तो सही चले ना. नहीं ठीक है. अभी कोई दूर नहीं निकली हो वैसे. ध्याले होते पहुंच जाओगे सीधे. नहीं उधर लिखा था ना पीछे मार्ग, तो वैसे पूछते आ गए अभी. नहीं वैसे ये भी सही है पर वहाँ से आते हैं अधिकतर लोग. ओके. जो भी बाबा जी वहीं से आते हैं. पहुंच जाएंगे ना कभी. हाँ पहुँच जाओगे. नर्मदे हर. जल्दी जाओगे तो जल्दी पहुँच जाओगे 42 में ही. तर थोडं अजून अंतर वाढतंय. 2-2.5 किलोमीटर म्हणतात बाबाजी. बघू किती वेळ लागतोय. परत एकदा हायवे रोड लागलाय. हाँ ऊपर जाना नीचे तो वहाँ घर है ना वो खड़े हैं भैया लोग. वहाँ से पूछना तो वो उस तरफ भेजेंगे. फिर आगे जाके पता पूछना तो वो सीधी रास्ता पड़ जाएगा. ठीक है. ठीक है बाबा जी. ठीक है चलेगा. वो दिख हाँ, रहा है. हाँ, वो औरत जो- बैठी है उसकी इसी तरफ से वो वहाँ पे पूछ लेना बल्कि. चलेगा. आज खूप जास्त वेळा विचारावं लागले. मैयन ते आपल्या अगोदर पोहोचले आता मेन रोडनी. आपण थोडं पाय वाटेने आलो. पिपर पाणी ह्या गावातून चालतोय. विकास खंड मंडला, जिल्हा मंडला. पिपर पाणी. 1/2 किलोमीटर राहिले सूर्यकुंड. नर्मदे हर. नर्मदे हर. कुठं लावलंय बाबा? कुठं लावू? सूर्यकुंडाला पोहोचलोय. इकडं मयवर आलोय स्नानासाठी.